नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यामधला जो चौथा धडा आहे द्रव्याचे मोजमाप, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे स्वाध्यायाचे व्हिडिओ जेव्हा अपलोड करील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच या आधीचे जे स्वाध्याय आहेत, धडा पहिला ते धडा तिसरा, याचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय 9वी विज्ञान ही प्लेलिस्ट बनवली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. तर आतल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करू. प्रश्न पहिला, उदाहरणे लिहा. प्रश्न पहिला, धन आयन. तर उत्तर बघा. पहिला सोडियम आयन Na+, त्यानंतर दुसरा कॅल्शियम आयन Ca2, त्यानंतर सिल्वर आयन Ag+, आणि चौथा आहे ॲल्युमिनियम आयन Al3+. त्याच्यानंतर अंमलारी धर्मी मूलके. त्यातला पहिला उत्तर बघा. पहिला Mg2+, त्याच्यानंतर दुसरा आहे K म्हणजेच पोटॅशियम प्लस, त्याच्यानंतर Fe2+, आणि चौथा आहे Cu2+. त्यानंतर E संयुक्त मूलके. नायट्रेट आयन NO3 इथं आहे मायनस, दुसरा आहे अमोनियम आयन NH4+, तिसरा फॉस्फेट आयन PO4 इथं आहे वजा म्हणजेच ऋणभार, आणि चौथा आहे सल्फेट आयन म्हणजेच SO4 आणि हा आहे ऋणभार. त्यातला ई परिवर्ती संयोजा असलेले धातू. तर असे दिलेले आहेत बघा. पहिला Cu म्हणजे कॉपर, Hg आणि Fe. तर त्याचे पुढे दिलेलं आहे Cu+ किंवा Cu2+, Hg+, Hg2+, आणि Fe+, Fe2+. त्यानंतर O द्विसंयोजी आम्लधर्मी मूलके. त्यातलं पहिला सल्फाइड आयन S2- आहे ते, आणि कार्बोनेट आयन CO3 इथे आहे वजा म्हणजे ऋणप्रभार. U त्रिसंयोजी आम्लारी धर्मी मूलके. Al3+, Cr3+, Fe3+. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, खालील मूलद्रव्य व त्यांच्यापासून मिळणाऱ्या मूलकांच्या संज्ञा लिहून मूलकांवरील प्रभार दर्शवा. म्हणजेच वजा अधिक जे आपण लिहितो तो पणाचा प्रभार. पारा, पोटॅशियम, नायट्रोजन, तांबे, कार्बन, सल्फर, क्लोरीन, ऑक्सिजन. तर त्यासाठी आपण हा असा चार्ट बनवला आहे. मूलद्रव्य बघा आणि त्यानंतर मूलद्रव्याच्या संज्ञा आणि त्यावरील प्रभार. पारा Hg प्रभार आहे Hg2+. पोटॅशियम साठी संज्ञा आहे K+. नायट्रोजन साठी संज्ञा आहे N3 इथं आहे हे वजा. तांबे साठी कॉपर म्हणजेच Cu2+. सल्फर साठी S2 हे आहे वजा. त्यानंतर कार्बन C+ किंवा अधिक भार. क्लोरीन Cl इथं आहे क्लोरीन, इथं हे मायनस आहे वजा, आणि ऑक्सिजन O2-. प्रश्न तिसरा, खालील संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करण्याच्या पायऱ्या लिहा. संयुग कोणती दिलेली आहेत बघा. सोडियम सल्फेट, पोटॅशियम नायट्रेट, फेरिक फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्साईड, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. तर आता याची आपल्याला संयुगांची रासायनिक सूत्र तयार करायची आहेत. त्यातलं पहिलं आहे सोडियम सल्फेट
Na2SO4. मग त्यातली पहिली पायरी, संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे तयार करता येईल. मग याच्यामध्ये पहिला, सोडियम आणि सल्फेट यांच्या संज्ञा व संयोजा लिहून घ्यायच्या. तर त्याची ही झाली संज्ञा सोडियमसाठी आहे Na, सल्फेटसाठी आहे SO4 आणि त्यांच्या संयोजा लिहून घेतल्या आपण. Na साठी आहे 1, SO4 साठी आहे 2. मग आता ही दुसरी, संयोजांचा तिरकस गुणाकार, म्हणजे अशा प्रकारचा हा तिरकस गुणाकार Na2 आणि SO4 × 1. आणि आता हे झालं तिसरं, सोडियम सल्फेट संयुगाचे रासायनिक सूत्र Na2SO4. दुसरं, पोटॅशियम नायट्रेट KNO3. तर त्याच्यामध्ये संयुगाचे रासायनिक सूत्र खालीलप्रमाणे तयार होईल. पहिली पायरी बघा, पोटॅशियम आणि नायट्रेट यांच्या संज्ञा व संयोजा. तर संज्ञा आहे पोटॅशियमसाठी K, नायट्रेटसाठी आहे NO3. संयोजा प्रत्येका दोघांसाठी आहे 1 1. मग आता दुसरी पाहिजे त्यांचा तिरकस गुणाकार K × 1 आणि NO3 × 1. आणि आता हे तिसरं, पोटॅशियम नायट्रेट संयोगाचे रासायनिक सूत्र काय येणार, KNO3. तिसरा, फेरिक फॉस्फेट म्हणजेच FePO4. तर त्यातली पहिली पायरी बघा, फेरिक आणि फॉस्फेट यांच्या संज्ञा आणि संयोजा. तर संज्ञा म्हणजेच फेरिकसाठी आपण Fe वापरतो, फॉस्फेटसाठी PO4 लिहितो. संयोजा फेरिकची आहे 3 आणि फॉस्फेटची सुद्धा आहे 3. मग दुसरी पायरी, या दोघांचा काय करायचा, तिरकस गुणाकार Fe × 3 and PO4 × 3. मग तिसरं काय आलं आपल्याला, फेरिक फॉस्फेट संयुगाचे रासायनिक सूत्र FePO4. चौथा आहे कॅल्शियम ऑक्साईड CaO. तर त्यातली पहिली पायरी, कॅल्शियम आणि ऑक्साईड यांची संज्ञा आणि संयोजा लिहिणे. संज्ञा आहे कॅल्शियमसाठी Ca आणि ऑक्साईडसाठी आहे O. संयोजा आहेत 2 2. तर दुसरी पायरी, या दोघांचा आपण काय करतो, तिरकस गुणाकार Ca × 2 O × 2. आणि तिसरं आपल्याला मिळते ते आहे कॅल्शियम ऑक्साईड संयुगाचे रासायनिक सूत्र CaO, कॅल्शियम ऑक्साईड. आता आहे पाचवं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH3. आता बघा विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये पहिली पायरी, ॲल्युमिनियम आणि हायड्रॉक्साईडच्या संज्ञा आणि संयोजा. संज्ञा आपण ॲल्युमिनियमची आहे Ai आणि हायड्रॉक्साईडची आहे OH. तर त्याचे संयोजा ॲल्युमिनियमची आहे 3 आणि हायड्रॉक्साईडची संयोजा आहे 1. मग दुसरी पायरी आपली अशी आहे, त्यांचा तिरकस गुणाकार. हा तिरकस गुणाकार, तर ॲल्युमिनियम Al × 1 आणि OH × 3 हा झाला तिरकस गुणाकार. आपल्याला तिसऱ्या पायरीला मिळतं ते त्यांचं रासायनिक सूत्र, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड संयुगाचे रासायनिक सूत्र Al आणि OH3. तर हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आता चौथा प्रश्न बघूत. खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह लिहा. तर हा प्रश्न, यातले प्रश्न महत्त्वाचे असतात. 4 मार्क्सला या टाईपचे हे प्रश्न विचारले जातात एक्झाममध्ये. ओके, तर चला आपण सोडवू. त्यातला सोडियम हे मूलद्रव्य एकसंयोजी कसे आहे. आणि आता आपण बघूया त्याचं उत्तर. मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा म्हणतात. ही त्याची सगळ्यात पहिल्यांदा आपण काय दिली, व्याख्या लिहिली. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याची क्षमता ही इलेक्ट्रॉन स्वरूपणातील बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवरती अवलंबून असते. आता हा जो इलेक्ट्रॉन असतात, या इलेक्ट्रॉन मधले हे काय असतात, कवच असतात. ओके, तर या कवचांमधला बाहेरचे जे असतात याला काय म्हटलं जातं, संयोजा इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. तर इलेक्ट्रॉन स्वरूपातील बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनवरती अवलंबून असते. बाहेरील हा जो कवच आहे या कवचातल्या इलेक्ट्रॉनवरती अवलंबून असते. सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 1 असे आहे. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. तो दुसऱ्या अणूला दिला असता
धनप्रभारी सोडियम आयन Na+ तयार होतो, म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे. तर हे झालं याचं उत्तर. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न आ बघू. M हा द्विसंयोजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगाची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा. म्हणजे आपण मगाशी कशा पायऱ्या वापरून रासायनिक संयुगांची रासायनिक सूत्र तयार केली त्याप्रमाणे या इथे सुद्धा करायची आहेत. फक्त या ठिकाणी M बरोबर सल्फेट घ्यायचा आणि दुसऱ्या वेळेला M बरोबर फॉस्फेट घ्यायचा. तर आता बघा, सगळ्यात पहिली पायरी M व सल्फेटची संज्ञा आणि संयोजा. तर त्याचं हे M आणि सल्फेटसाठीची संज्ञा आहे SO4. संयोजा आहेत त्यांच्या 2 2. मग दुसरी पायरी आपली काय आहे, या दोघांचा तिरकस गुणाकार M×2 आणि SO4×2. मग त्याचे तिसऱ्यामध्ये आपल्याला संयुगांचे रासायनिक सूत्र येतं, ते काय असतं, MSO4. आता दुसऱ्यांदा काय सांगितलेलं आहे, फॉस्फेट सांगितलेलं आहे. मग M व फॉस्फेट यांच्या संज्ञा व संयोजा ही झाली पहिली पायरी. आता पहिल्या पायरीमध्ये संज्ञा M आणि फॉस्फेटची संज्ञा आहे PO4. संयोजा आहे 2 आणि फॉस्फेटची संयोजा आहे 3. तर या दोघांचा काय करतो आपण, तिरकस गुणाकार. ही झाली दुसरी पायरी. तर याच्यामध्ये M×3 आणि PO4×2. ओके. मग आता आपल्याला रासायनिक सूत्र कसे तयार होणार, M3PO4. त्यानंतरचा पुढचा ई प्रश्न. अणुवस्तुमानासाठी संदर्भ अणूची आवश्यकता स्पष्ट करा. 2 संदर्भ अणूंची माहिती द्या. हा झाला आपला प्रश्न. तर बघूत विद्यार्थ्यांनी याचं उत्तर. अणू हा अतिशय सूक्ष्म असल्याने वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे शक्य नसल्याने अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनच्या केंद्रकात एक प्रोटॉन आहे, म्हणून हायड्रोजनच्या अणूचे सापेक्ष वस्तुमान 1 असे स्वीकारण्यात आले. नेक्स्ट, नायट्रोजनचे एका अणूच्या वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या 14 पट असते, म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 14 आहे. बरोबर. पुढे, अशा रीतीने विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवली गेली आहेत. त्यानंतर लिहायचं आहे, सन 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे वस्तुमान 12 स्वीकारले गेले. कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 × 1/12 म्हणजेच 1U असे ठरले. अणूच्या सापेक्ष वस्तुमानाच्या पट्टीवर एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे 1 असते. विद्यार्थ्यांनो, त्यातीलच ई प्रश्न. अणूचे एकीकृत वस्तुमान म्हणजे काय? तर बघू त्याचं उत्तर. 20व्या शतकात अणूचे वस्तुमान मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे अणुवस्तुमानासाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान एकक हे एकक स्वीकारले आहे. या एककाला डाल्टन म्हणतात. त्यासाठी U ही संज्ञा वापरली आहे. तर आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की मगापासून आपण 1U वगैरे म्हणजे काय लिहितो, तर हे U काय आहे, अणूचे एकीकृत वस्तुमानाचं ते एक एकक आहे, त्याला डाल्टन म्हटलं जातं आणि त्यासाठी
यू ही संज्ञा वापरली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा. उत्तर, मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅम मधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्या एवढेच असते. यालाच मोल म्हटलं जातं. जसे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान 32 आहे. 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन होय. पाण्याचे रेणू वस्तुमान 18 आहे. त्यामुळे 18 ग्रॅम पाणी म्हणजेच 1 मोल पाणी होय. आता तर कन्सेप्ट ही तुमची क्लिअर झाली असेल. म्हणजेच खाली सूत्र दिलं आहे बघा, पदार्थाच्या मोलची संख्या n बरोबर पदार्थाचे ग्रॅम मधील वस्तुमान छेद पदार्थाचे रेणू वस्तुमान. विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी नक्की कमेंट करून कळवा. प्रश्न 5वा, खालील संयुगांची नावे लिहा व रेणू वस्तुमाने काढा. या ठिकाणी संयुगांची नावं दिलेली आहेत. Na2SO4, K2CO3, CO2, MgCl2, NaOH, AlPO4, NaHCO3. तर चला आपण आता याचं रेणू वस्तुमान काढूत. Na2SO4 सोडियम सल्फेट, तर त्याच्यासाठी हे आपण लिहिलं आहे इथं रेणू. तर दुसरं त्यामधील घटक मूलद्रव्ये कोणते कोणते आहेत? सोडियम, सल्फर आणि ऑक्सिजन. तर त्यांची अणुवस्तुमान सोडियमसाठी आहे 23, सल्फरसाठी आहे 32, ऑक्सिजनसाठी आहे 16. रेणूतील अणूंची संख्या सोडियम 2, सल्फर 1 आणि ऑक्सिजनमध्ये 4. आता याच्यामध्ये अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या म्हणजे या दोघांचा गुणाकार. 23 गुणिले 2 46, 32 गुणिले 1 32 आणि 16 गुणिले 4 आलं 64. हे झाले घटकांचे अणुवस्तुमान. तर अशा पद्धतीनं हा आपला चार्ट झाला. आता खाली बघा, रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानाची बेरीज बरोबर, म्हणजेच Na2SO4 चे रेणू वस्तुमान बरोबर Na म्हणजेच सोडियमचे अणुवस्तुमान गुणिले 2 अधिक S चे अणुवस्तुमान गुणिले 1 ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 4. मग या ठिकाणी बघा आता ते बरोबर 23 गुणिले 2 अधिक 32 गुणिले 1 अधिक 16 गुणिले 4. मग या ठिकाणी आपण आता इथं काय झालं माहिती का विद्यार्थ्यांनो, इथं आपण ऑलरेडी हे सगळे त्यांचे काढून घेतलेले आहेत, म्हणजे घटक अणुवस्तुमान काढून घेतलेले आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुटअप करूत आता. तर 23 गुणिले 2 46, 32 गुणिले 1 32 आणि 16 गुणिले 4. तर हे डायरेक्ट आपण घालत आहोत 64. त्यामुळे किती आलं 142 U, म्हणजेच त्याला डाल्टन असं म्हटलं जातं. तर पुढे दुसरा पुढचं विचारलेलं आहे पोटॅशियम कार्बोनेट म्हणजेच K2CO3. मग त्यासाठी आपण हा असा चार्ट तयार केलेला आहे. घटक मूलद्रव्य, अणुवस्तुमान, रेणूतील अणूंची संख्या. तर या कॉलममध्ये आपण काय केलं, अणुवस्तुमान आणि अणूंची संख्या यांचा गुणाकार आणि इथं त्याचं हे उत्तर दिलेलं आहे. राईट. तर बघा पोटॅशियम अणुवस्तुमान आहे 39, अणूंची संख्या आहे 2. तर इथं 39 गुणिले 2 बरोबर आलं 78, त्या घटकाचे अणुवस्तुमान. कार्बन 12 गुणिले 1 आलं 32, 16 गुणिले 3 आलं 48. मग आता रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. मग ते सूत्र आपण घातलं. म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलं, पोटॅशियमचे अणुवस्तुमान गुणिले 2 अधिक सी चे म्हणजेच कार्बनचे अणुवस्तुमान गुणिले 1 केलं, म्हणजे 12 गुणिले 1. त्यानंतर अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 3, ऑक्सिजन हे 16 गुणिले 3 48 आलं.
मग चला आता आपण 39 गुणिले 2, 12 गुणिले 1, 16 गुणिले 3, तर ह्याच्या आपण किमती काढल्या आहेत. 78 अधिक इथं आहे हे 12 आणि हे इथं आहे 48, म्हणजे आलं 138 डाल्टन. तर K2 पोटॅशियम कार्बोनेटचे रेणू वस्तुमान आलेले आहे 138 डाल्टन. त्यानंतर पुढचं आहे कार्बन डायऑक्साईड. तर त्यासाठी सुद्धा सेम प्रोसिजर केलेली आहे. घटक मूलद्रव्य आहे त्यातला कार्बन आणि ऑक्सिजन. अणुवस्तुमान आहे 12 आणि 16. तर त्यातील प्रत्येकी अणूंची संख्या आहे कार्बनमध्ये 1, ऑक्सिजनमध्ये आहे 2. या दोघांचा गुणाकार इथं बरोबर आला 12 आणि हे आलं 16 दोन्ही 32. तर चला सूत्रानुसार आपलं रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज असते. मग CO2 चे रेणू वस्तुमान बरोबर C चे अणुवस्तुमान गुणिले हा 1 आणि O चे अणुवस्तुमान गुणिले हा 2. म्हणजेच आपला ही पायरी बघा 12 गुणिले 1 अधिक 16 गुणिले 2, 12 अधिक 32 आलेला आहे 44 U. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान आहे 44 डाल्टन. पुढे मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियमसाठी अणुवस्तुमान आहे 24, तर क्लोरीनसाठी आहे 35.5. तर अणूंची संख्या मॅग्नेशियममध्ये 1, क्लोरीनमध्ये 2. तर या दोघांचा गुणाकार किती आला 24 आणि याचा येतो 71. तर आपल्या सूत्रानुसार रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणू वस्तुमान बरोबर मॅग्नेशियमचे अणुवस्तुमान गुणिले 1, इथं आपण हा 1 जो आहे हा इथं गुणिले करतो, अधिक क्लोरीनचे अणुवस्तुमान गुणिले हे जे आहे 2. मग 24 गुणिले 1, 35.5 गुणिले 2, 24 अधिक 71. तुम्ही डायरेक्ट ही पायरी लिहिला तरी चालेल, कारण आपण इथं हे काढून घेतलेलं आहे. उत्तर किती आलं 95 U. म्हणजेच मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणू वस्तुमान आहे 95 डाल्टन. आता पुढचं आहे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. याच्यामध्ये घटक मूलद्रव्य आहेत सोडियम, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर अणुवस्तुमान प्रत्येकाचे किती आहेत 23, 1 आणि 16. तर त्यातील अणूंची संख्या आहे सोडियममध्ये 1, हायड्रोजनमध्ये 1, ऑक्सिजनमध्ये 4. मग त्यानुसार आपण इथं त्यांचा गुणाकार केला आणि या चार्टमध्ये त्याचं उत्तर लिहिलं. 23 गुणिले 1 23, 1 गुणिले 1 1 आणि 16 गुणिले 4 64. तर आपल्या या सूत्रानुसार रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. तर रेणू वस्तुमान NaOH चे रेणू वस्तुमान बरोबर आता आपल्याला या सगळ्या घालायच्या आहेत. म्हणजे सोडियमचे अणुवस्तुमान गुणिले 1 अधिक ऑक्सिजन इथं आहे H. ओके. इथं आहे हायड्रोजनचे अणुवस्तुमान गुणिले 1 आणि इथं आहे ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 4. तर त्यानुसार आपण 23 गुणिले 1 अधिक 16 गुणिले 4 आणि 1 गुणिले 1, म्हणजे इथं आपण काढून घेतलेलं आहे 23 अधिक 1 अधिक 64, म्हणजे किती झाले 40 U, 40 डाल्टन त्याचे रेणू वस्तुमान आहे. त्यानंतरचा पुढचा आहे ॲल्युमिनियम फॉस्फेट. बघ त्याच्यामध्ये घटक मूलद्रव्य आहेत ॲल्युमिनियम, फॉस्फरस आणि ऑक्सिजन. ॲल्युमिनियमसाठी अणुवस्तुमान आहे 27, फॉस्फरससाठी आहे 31, ऑक्सिजनसाठी आहे 16. तर त्यातल्या अणूंची संख्या प्रत्येकी 1, 1 आणि 4 अशी आहे. मग या दोघांचा हा जो चार्ट आहे हा तुम्हाला काढावाच लागेल कंपल्सरी. तर हे या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार किती आला 27. त्यानंतर फॉस्फरससाठी 31 अणुवस्तुमान आलं आणि ऑक्सिजनसाठी आलं 34. तर त्यानुसार आपले हे सूत्र आहे रेणू वस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. म्हणजेच बरोबर ॲल्युमिनियमचे अणुवस्तुमान गुणिले 1 अधिक इथं आहे हे P, फॉस्फरसचे अणुवस्तुमान गुणिले 1 अधिक ऑक्सिजनचे रेणुवस्तुमान गुणिले 4. तर त्यानुसार आपण किमती घालू 27 गुणिले 1 अधिक 31 गुणिले 1 अधिक 16 गुणिले 4. तर या सगळ्यांची बेरीज येणार 122 डाल्टन. आता त्यानंतरचा पुढचा विचारला आहे सोडियम बायकार्बोनेट. तर त्याच्यामध्ये घटक मूलद्रव्य 4 आहेत. सोडियम आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. तर त्यांची अणुवस्तुमान सोडियमसाठी 23, हायड्रोजनसाठी 1, कार्बनसाठी 12, ऑक्सिजनसाठी 16. तर त्यातल्या रेणूंच्या अणूंची संख्या 1,
113. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला अणुवस्तुमान आणि त्यातल्या अणूंची संख्या हे जर माहिती असेल तर तो पुढचं सर्व सोडवण्यासाठी खूप सोपं आहे. तर यांचं घटक अणुवस्तुमान आलं 23, इथं आलं हायड्रोजनचं 1, कार्बनचं आलं 12, ऑक्सिजनचं आला 48. त्यानंतर आपलं सूत्र रेणुवस्तुमान बरोबर घटक अणुवस्तुमानांची बेरीज. तर इथं बघा बरोबर चिन्हाच्या पुढे मी घेतेय सोडियमचे अणुवस्तुमान गुणिले 1, त्यानंतर हायड्रोजनचे अणुवस्तुमान गुणिले 1, त्यानंतर कार्बनचे अणुवस्तुमान गुणिले 1 अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले 3. आणि या सगळ्याची जेव्हा आपण बेरीज करू 23 अधिक 1 अधिक 12 अधिक 48 84 डाल्टन हे त्याचं रेणुवस्तुमान येईल. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या रेणूंचे रेणुवस्तुमान काढलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओची तुम्हाला मदत होत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. चला आता पुढचा 6वा प्रश्न बघू. 2 वेगवेगळ्या मार्गांनी चुनकळीचे M आणि N म्हणजेच म आणि न असं करून 2 नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे तपशील पुढील प्रमाणे. तर नमुना म वस्तुमान आहे 7 ग्रॅम, घटक ऑक्सिजनचे वस्तुमान आहे 2 ग्रॅम आणि घटक कॅल्शियमचे वस्तुमान आहे 5 ग्रॅम. तर दुसरा जो आहे नमुना न वस्तुमान आहे 1.4 ग्रॅम, घटक ऑक्सिजनचे वस्तुमान आहे 0.4 ग्रॅम आणि कॅल्शियमचे वस्तुमान आहे 1 ग्रॅम. यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम सिद्ध होतो हे स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, चला बघू त्याचं उत्तर. चुनकळीचे म आणि न हे 2 नमुने मिळाले. ठीक आहे. तर नमुना म मध्ये 7 ग्रॅम नमुन्यामधून 5 ग्रॅम कॅल्शियम व 2 ग्रॅम ऑक्सिजन मिळाले. म्हणजेच कॅल्शियम आणि ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती झाले? 5:2 आहे. तसेच आता पुढचा नमुना आहे न, त्याच्यामध्ये 1.4 ग्रॅम चुन्यामध्ये 1 ग्रॅम कॅल्शियम आणि 0.4 ग्रॅम ऑक्सिजन मिळाले. म्हणजेच ऑक्सिजन आणि कॅल्शियम यांचे वजनी प्रमाण 1.04 असं आहे. म्हणजे चुनकळीच्या 2 वेगवेगळ्या नमुन्यांमधील कॅल्शियम व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण स्थिर असल्याचे आढळून आले. नमुना म Ca त्याला H2O ऑक्सिजन म्हणजेच 5:2. त्यानंतर नमुना न कॅल्शियम आणि ऑक्सिजन त्यास किती आहे? 0.4 असा आहे. यावरून स्थिर प्रमाणाचा नियम सिद्ध होतो. संयुगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. विद्यार्थ्यांनो, आता पुढचा प्रश्न 7वा. खालील राशीमधील त्या पदार्थांच्या रेणूची संख्या काढा. 32 ग्रॅम ऑक्सिजन, 90 ग्रॅम पाणी, 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड आणि 7.1 ग्रॅम क्लोरीन. तर चला आता यामधल्या रेणूंची संख्या आपल्याला काढायची आहे आणि याचं पहिलं हे उत्तर आहे. बघा, पहिलं 32 ग्रॅम ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान किती असतं? 16 अधिक 16 32 म्हणजेच O अधिक O. ऑक्सिजन 1 मोल ऑक्सिजन म्हणजेच किती आहे? 32 ग्रॅम ऑक्सिजन. म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन मधील रेणूंची संख्या 6.022 गुणिले 10⁻23. त्याप्रमाणे 32 ग्रॅम ऑक्सिजन मधील रेणूंची संख्या किती झाली? 6.022 गुणिले 10⁻23. त्यानंतर जो दुसरा आहे ते आहे 90 ग्रॅम पाणी. 90 ग्रॅम पाण्यासाठीचं बघा, पाण्याचे वस्तुमान H2O म्हणजेच 2 गुणिले 1 अधिक ऑक्सिजनसाठी आहे 16 म्हणजे एकूण झाले हे 18 बरोबर. हायड्रोजनचे 2 म्हणजेच 2 O आणि ऑक्सिजनचा 1. मग आता 1 मोल पाणी म्हणजेच किती झालं? 18 ग्रॅम पाणी बरोबर यानुसार. तर आता पाण्यामधील मोलची संख्या बरोबर त्याचं सूत्र काय आहे? पाण्याचे ग्रॅम मधील वस्तुमान छेद पाण्याचे रेणू वस्तुमान.
मग आता ग्रॅममधील वस्तुमान त्यांनी दिलेलं आहे 90 ग्रॅम आणि त्या पाण्याचे रेणू वस्तुमान आहे 18, म्हणजेच 90/18 बरोबर किती आलं 5 मोल पाणी. मग त्यावरूनच 1 मोल पाण्यामधील रेणूची संख्या 6.022 गुणिले 10⁻23. तर 5 मोल पाण्यामधील रेणूची संख्या किती येणार, पुढे 5 गुणिले करावे लागेल आपल्याला. 5 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23. तर याचं उत्तर किती येणार आपल्याला 30.022 गुणिले 10⁻23. आता आपल्याला बघायचं आहे 90 ग्रॅम पाण्यामधील रेणूची संख्या. मग ती किती येणार 3.00 आणि 2 दिलेला आहे बघा इंटू 10⁻24 म्हणजे 10 गुणिले 10⁻24. सॉरी 3.002 गुणिले 10⁻24 असं लिहावं लागेल आपल्याला. ओके. आता त्यानंतर तिसरा आहे ते आहे 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान CO2. मग आता CO2 C साठी 112 आणि O2 आहे म्हणजे 16 + 16 म्हणजेच किती आलं हे 44, म्हणजेच 1 मोल CO2 44 ग्रॅम आलं. ओके. कार्बन डायऑक्साईडमधील मोलची संख्या CO2 चे ग्रॅममधील वस्तुमान छेद CO2 चे रेणू वस्तुमान. आपण मगाशी ज्याप्रमाणे काढलं त्याप्रमाणे इथं किती दिलेलं आहे 8.8 ग्रॅम आणि याचं किती आलं आहे रेणू वस्तुमान 44, म्हणजेच त्याचं उत्तर आलं 0.2 मोल कार्बन डायऑक्साईड. मग त्यानुसार आपण 1 मोल कार्बन डायऑक्साईड त्यासाठी किती असतं 6.022 गुणिले 10⁻23 असतं. म्हणजेच जर 0.2 मोल कार्बन डायऑक्साईडसाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला बरोबर चिन्ह द्या 0.2 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 आणि बरोबर यांचं हा आलं उत्तर गुणाकाराचं. हे उत्तर 1. बघा किती दिलेलं आहे 2044 गुणिले 10⁻23. तर त्यानुसार 8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये रेणूची संख्या किती झाली 1.2044 गुणिले 10⁻23. आता त्यातलंच आहे हे चौथं 7.1 ग्रॅम क्लोरीन विचारलं आहे. तर क्लोरीनसाठीचं पहिल्यांदा आपण रेणू वस्तुमान काढू Cl2. आता Cl2 म्हणजे 2 वेळा 35.5 अधिक 35.5 बेरीज किती आली 71. हे झालं त्याचं रेणू वस्तुमान. मग 1 मोल क्लोरीन बरोबर 31 ग्रॅम क्लोरीन. तर त्याचं आपल्याला सूत्र आता काय सांगितलेलं आहे क्लोरीनमधील मोलची संख्या. ते सूत्र काय आहे क्लोरीनचे ग्रॅममधील वस्तुमान छेद क्लोरीनचे रेणू वस्तुमान. तर ग्रॅममधील वस्तुमान दिलेलं आहे 7.1 आणि रेणू वस्तुमान आलेलं आहे आपल्याला 71, म्हणजे 7.1 छेद 71 बरोबर उत्तर आलं आपलं 0.1 बरोबर. मग आता 1 मोलसाठी ते किती आहे 6.022 गुणिले 10⁻23. ओके. हे सर्वांना आता कळालं आहे. मग आता याला आपण काय करावं लागेल 1 मोलचं बघत आहोत म्हणजे 0.1 गुणिले 6.022 गुणिले त्याचा 10⁻23. मग या दोघांचा गुणाकार किती येणार 6.022 गुणिले 10⁻22 येणार, कारण याला 0.1 ने आपण काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलं. हे झालं याचं उत्तर 6.022 गुणिले 10⁻22. तर चला विद्यार्थ्यांनो आपण आता पुढचा प्रश्न बघूया 8वा. खालील पदार्थांचे 0.2 मोल हवे असल्यास त्यांच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील. सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट. तर चला त्यातलं पहिलं बघू सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचे अणुवस्तुमान रेणू वस्तुमान काढूत आपण NaCl, Na आणि Cl. Na साठी आहे 23, क्लोरीनसाठी आहे 35.5. तर या दोघांची बेरीज किती आली 58.5. मग 1 मोल NaCl 58.5 ग्रॅम NaCl असतं. म्हणजेच ग्रॅममधील सोडियम क्लोराईडचे जर रेणू वस्तुमान काढायचे असेल तर त्यासाठी सोडियम क्लोराईडच्या मोलची संख्या गुणिले रेणू वस्तुमान केलं तर बघा या ठिकाणी किती येणार 0.2 गुणिले
58.5 बरोबर उत्तर आलं 11.7 ग्रॅम. तर 0.2 मोल NaCl बरोबर 11.7 ग्रॅम NaCl. मॅग्नेशियम ऑक्साईडसाठी मॅग्नेशियम ऑक्साईडचे रेणूसूत्र काढून घेऊयात. मॅग्नेशियमसाठी 24 आणि ऑक्सिजनसाठी 16. तर याची बेरीज किती आली आपल्याला? 40 आली. मग 1 ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साईड बरोबर 40 ग्रॅम मॅग्नेशियम ऑक्साईड. मग याचं सूत्र, ग्रॅममधील मॅग्नेशियम ऑक्साईडचे रेणूसूत्र. तर मॅग्नेशियम ऑक्साईडच्या मोलची संख्या आणि रेणुवस्तुमान. मोलची संख्या त्यांनी दिलेली आहे 0.2 गुणिले आपलं रेणुवस्तुमान आलेलं आहे 40, म्हणजे उत्तर किती आलं? 8.0 ग्रॅम. आता तिसरं, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. तर Ca आणि CO3. तर कॅल्शियममध्ये कॅल्शियमचा आहे 40 अधिक कार्बनचा आला 12 आणि O3 म्हणजे 3 वेळेला आपल्याला 16 करावं लागेल, 48 आलं ते. याची एकूण बेरीज आली 100. म्हणजेच 1 मोल CaCO3 गुणिले रेणुवस्तुमान त्यांनी किती दिलेलं आहे? 1 मोल CaCO3चं मोल दिलेलं आहे 0.2 गुणिले रेणुवस्तुमान आपलं आलं आहे 100, म्हणजेच उत्तर आलं 20 ग्रॅम. तर 0.2 मोल CaCO3 बरोबर 20 ग्रॅम CaCO3. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपला हा स्वाध्यायाचा व्हिडिओ संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू. बाय बाय.